साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्या नियोजनाखाली आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरामध्ये नागरिकांना साखर आणि डाळीचं वाटप करण्यात आलंय। यावेळी संभाजी ब्रिगेडनं मात्र सुजय विखे यांना या कार्यक्रमाच्या दरम्यान काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। शहरामधील 548D या राष्ट्रीय महामार्गावरती फुटपाथ आणि अंतर्गत गटार करून देऊ असं आश्वासन त्यांनी काही महिन्यांपूर्वी दिलं होतं, ते अजूनही पूर्ण झालं नाहीये। याचा निषेध म्हणून हे झेंडे दाखवले गेलेत। यावेळी उपस्थित पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला। या दरम्यान अनेक नागरिकांना शिधा वाटप करण्यात आला। मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती, मात्र विखे यांच्या अचूक नियोजनामुळे सर्व नागरिकांना साखर आणि डाळ मिळाली आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता। मात्र सुजय विखे यांनी पत्रकारांना आमदार निलेश लंके यांनी 2 दिवसांपूर्वी विखे यांचं नाव न घेता मी आधी काम करतो आणि नंतर घोषणा करतो, मात्र काही फक्त आधी निधी वाटप करून मोठ्या घोषणा करत आहेत आणि ज्या ठिकाणी घोषणा केली त्या ठिकाणी परत जातच नाहीत, अशी टीका केली आहे। यावेळी सुजय विखे यांनी फक्त जय श्रीराम म्हणत बोलणं टाळलंय। विखे यांनी उत्तर का दिलं नाही, यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। 4 किलो साखर आणि 1 किलो डाळ देत आहोत। हा शासनाचा पैसा नाही, आनंदाचा शिरा नाही। पाचपुते साहेबांनी आम्ही आमच्या परीने 22 तारखेला प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी हे साहित्य आपल्या सगळ्यांकडे देत आहोत। माझी आपल्याला विनंती एकच आहे की 22 तारखेला अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य राम मंदिरामध्ये आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे। श्रीगोंदा शहरातल्या प्रत्येक घरामधून येत्या 22 जानेवारीला तुमच्या शहरामध्ये असलेल्या राम मंदिरामध्ये आपण सगळ्यांच्या घरातून प्रभू श्री रामासाठी प्रत्येकाने या साखर आणि डाळीचा वापर करत 2 लाडू नैवेद्यासाठी तयार करायचे आहेत, म्हणून ही साखर आणि डाळ वाटप करत आहोत। टाटा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांचा सर्वप्रथम जाहीर निषेध। श्रीगोंदा शहरातून जाणारा नॅशनल हायवे 548D या हायवेच्या लगत बाजूने बॅरिगेटिंग, साईड गटर आणि फुटपाथ, त्याचबरोबर श्रीगोंदा बाजारतळावरती लिंडी नाल्यावरती पूल या विषयावरती 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं, आंदोलन झाल्यानंतर खासदार साहेबांनी शहरातील सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांची एक बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये हे सर्व प्रश्न 6 महिन्याच्या आत आम्ही सोडवू, त्यासाठी वाढीव निधी मागून आणू आणि सर्व प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलं आणि बंद पाडलेलं काम पुन्हा सुरू करून काम पूर्ण करून घेतलं। काम पूर्ण होऊन आज 2.5 वर्ष उलटले, परंतु जो शब्द खासदार साहेबांनी आम्हाला दिला होता तो शब्द एकही शब्द त्यापैकी पूर्ण केला नाही। आमची फसवणूक केली म्हणजे सर्व श्रीगोंदेकरांची फसवणूक केली। ज्या श्रीगोंद्याने यांना भरघोस मतांनी निवडून दिलं त्या श्रीगोंदेकरांची आज खासदारांनी फसवणूक केली। म्हणून श्रीगोंद्यांचा एक प्रतिनिधी म्हणून, श्रीगोंदेकरांचा प्रतिनिधी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी, माझे सर्व सहकारी, त्यामध्ये आमचे तालुकाध्यक्ष श्यामभाऊ झरे, दुसरे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, आमचे दिलीपराव लबडे, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी संग्रामजी देशमुख असतील, सागर हिरडे असतील, या सर्वांनी मिळून आम्ही आज त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा या कार्यक्रमामध्ये निषेध केला। त्याचबरोबर हे सर्व प्रश्न जर लवकरात लवकर जर खासदार साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जर पाळले नाहीत, पूर्ण केले नाहीत, खासदारांचा श्रीगोंदा तालुक्यामध्ये नाही तर नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जिथं कुठं कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार, त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार। हे संभाजी ब्रिगेडची यापुढची भूमिका राहील। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा।